कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसतंय। मारहाणीमध्ये जखमी झालेल्या विजयकुमार घाटगेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि हीच भेट घेत मंगळवारपर्यंतचा त्यांना अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। ज्या विजय घाटगेंना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी बेदम मारहाण केली, त्याच विजय घाटगेंची भेट घेणं उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाग पडलं। बैठकीला अजित पवारांच्या दालनात जाण्यापूर्वी विजयकुमार घाटगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल पोलिसांनी बाहेरच काढून घेतले। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी मांडली। या प्रकरणी अजित पवारांनी 2 दिवसांची वेळ मागितली असल्याचं घाटगे यांनी सांगितलंय। त्यानंतरही कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही घाटगेंनी दिलाय। असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे। तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही, त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली। आम्ही मंगळवारपर्यंत थांबू। जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींशी करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप उसळला। त्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले। मात्र यानंतर सूरज चव्हाणांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगेंसह दोघांना बेदम मारहाण केली। पाठीच्या कणाला दुखापत झाल्यानं विजय घाटगेंना लातूरच्या रुग्णालयात ऍडमिट करावं लागलं। गुरुवारी डिस्चार्ज मिळताच रुग्णवाहिकेतून विजय घाटगे अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत। मात्र अजित पवारांनी पुण्यातच विजय घाटगेंसह 5 जणांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ देत 40 मिनिटं चर्चा केली। आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला, आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला। दादांनी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय। महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे। त्याच दिवशी मी ऍक्शन घेतली म्हणून त्यांनी मला सांगितलं। त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले। अशा पद्धतीचं दादांनी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं। आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी, लातूर पोलिसांनी मदत केली नाही। किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटे जामीन दिला जातो, पहाटे अटक आणि पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो। यावरही आम्ही शंका दादांपाशी उपस्थित केली। त्यावेळेस दादांनी तात्काळ लातूर एसपींना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे। तो स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका। माझ्या मते थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी चूक या लोकांकडून, आमच्या लोकांकडून पण झालेली आहे। एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्याने जे पत्ते होते त्यांच्या समोर टाकले। आता कुठल्याही अध्यक्षांच्या समोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं, आता अध्यक्ष काय रमी काही खेळत नव्हते, त्यांच्यासमोर हे टाकणं हे गैर होतं। आम्हाला खरं खोटं माहिती आहे, अजितदादांना तटकरांना शिवाय ते तिथून चालले होते काय, आणि ते आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग हा तो सगळा पुढचा प्रकार झाला। भुजबळला काय काम आहे? कोण भुजबळ? कोण भुजबळ? अहो भुजबळ त्याला काम नाही, तो बिनकामाच्या भानगडीत पडतोय। त्यांना सांगा चुकीच्या भानगडीत पडू नको, तुला माहित नाही, तू तिथं नव्हता। आमच्या नादाला लागून शेतकऱ्यांची पोरं खवळलीत। आता उगा कुणाची बाजू घ्यायची, पक्षाची बाजू घ्यायची म्हणून काही बोलायचं नाही। शिवीगाळ कधी केली आम्ही? राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर छावा संघटना प्रचंड आक्रमक झाली। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन करत आपली ताकद दाखवून दिली।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा संघटनांची नाराजी त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे अजित पवारांनी तातडीनं सूरज चव्हाणांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं. मात्र छावा संघटना माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहे. त्यामुळं मराठा संघटनांसह शेतकऱ्यांचा राग शमवण्यासाठी माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. ज्ञानेश्वर चौतमलसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.